शहाजीराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं? अतिशय धुरंधर शहाजीराजे होते. म्हणजे शहाजीराजांना हिंदवी स्वराज्याचे संकल्पक असे का म्हटले जाते? म्हणजे हिंदवी स्वराज्य तोरण बांधलं 1645 मध्ये शिवराय अंदोजी कोंडदेव कारभार होता. आता तो वादाचा विषय नक्की. आता वाद घालण्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये शहाजीराजांचा आर्थिक पाठबळ देखील खूप मोठ्या 48 साली शहाजीराजांना आदिलशहांनी अटक केली होती. नमस्कार. इतिहासाच्या पाऊलखुणा या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या विशेष आणि अंगावर काटा आणणाऱ्या भागामध्ये मी स्वप्नील दत्तात्रय मानगुडे आपले मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, इतिहास हा नेहमी विजेत्यांचा लिहिला जातो, पण त्या विजयाचा पाया ज्यांनी आपल्या रक्ताने आणि घामाने रचला ते कायम काळाच्या पडद्याआड पाठीमागे राहिले आहेत. स्वराज्य हा शब्द उच्चारताच छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची तेजस्वी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. या स्वराज्याचे बीज ज्या महापुरुषाच्या पहिल्यांदा मनामध्ये रुजले, ज्यांनी मुघल, आदिलशाही, निजामशाही अशा बलाढ्य सुलतानीशाह्यांना आपल्या बोटावरती नाचवलं आणि एका स्वतंत्र स्वाभिमानी राज्याचं स्वप्न पाहिलं, ते महापराक्रमी मुत्सद्दी आणि हिंदवी स्वराज्याचे खरे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले. आजचा भाग हा इतिहासाची केवळ उजळणी नाही, ही एका बापाची तळमळ आहे, एका शूरवीर सेनापतीची कूटनीती आहे आणि एका धास्त्या राज्याची संकल्पना आहे. शहाजीराजांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून कसे शिवबासाठी स्वराज्याचे मैदान मोकळे केले, स्वतः दक्षिणेत राहून शहाजीराजांनी कशी महाराष्ट्रात स्वराज्याची ठेणगी पेटवली. तर चला मग उलगडूया ती पाने जी इतिहासाच्या गर्तेत कुठं तर हरवली आहेत. ऐकून शौर्याची, संयमाची आणि अखंड संघर्षाची ती रोमांचित गाथा शहाजीराजांची. आजचा व्हिडिओ जर आपल्यास आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. राजे शहाजीराजे भोसले यांच्याविषयी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विनोद निकम सर. तर निकम सर, नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये. तर या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे की शहाजीराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं? कारण अनेकदा शहाजीराजांचं व्यक्तिमत्व इतिहासात नोंद आहे, पण ते खऱ्या अर्थाने सोशल मीडियावरती जास्त पसरलेलं नाही किंवा ते समजलेलं नाही. तर आजच्या तरुण पोरांना तुम्ही सांगावं की शहाजीराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं? शहाजी राजांचे जे वडील होते मालोजी राजे भोसले यांची जी जहागीर होती ती वेरूळची जहागीर त्यांना दिली होती. आता शहाजीराजे भोसले यांचे वडील असणारे मालोजी किंवा त्यांचे भाऊ होते विठोजी भोसले. आता हे एकंदरीत आपण बघितलं तर भोसले घराण्याचा जो उगम आपण बघितला महाराष्ट्रामध्ये तर वेरूळपासून झाल्याचं आपल्याला दिसून येतो. आता शहाजीराजांना म्हणजे त्याच्या अगोदर आपण मालोजी राजे भोसले यांनी काय तर नवस केलं होतं, म्हणजे दर्ग्याला कुठल्या तर नवस केलं आणि त्यांना काय झालं की शहाजी आणि शरफजी हे दोन मुलं झाली. आता मालोजी त्यावेळेसचा काळ कसा होता की त्यावेळेस आजच्या शिक्षण व्यवस्थेसारखं शिक्षण मुलांना दिलं जात नव्हतं. त्यावेळेस व्यावसायिक शिक्षण असायचं. आता त्यावेळेसचा व्यवसाय कुठला असायचा तर युद्धामध्ये जायचं, काम करायचं, लढाई करायच्या. म्हणजे त्यावेळेस युद्ध कसे चालायचे तर 8 महिने युद्ध चालायचं आणि 4 महिने काय करायचं तर ते सैनिक असेल ते काय की शेती करायची. म्हणजे शिवकाळात पण आपल्याला हे दिसतं महाराजांनी काय केलं की 8 महिने सैन्य लष्करात घेतले, 4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर दसऱ्यापर्यंत काय करायचे सैन्य तर शेतीतली कामे वगैरे सगळी करायचं आणि दसरा झाला की युद्धावर मोहिमेवर सगळी बाहेर पडायचे. तशाच प्रकारे आपण बघितले त्या काळामध्ये मालुराजे असतील किंवा त्यांचे जे पूर्वज असतील भोसलेंचे आपण बघितले त्यांनी काय केले सुरुवातीला त्यांना निजामशाही असेल, विजापूरची आदिलशाही असेल किंवा मोगल यांच्याकडे कायम राबता राहिला. विशेषतः शहाजीराजांनी तिन्ही पण शाह्यांची सेवा केली आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये पहिले निजामशाही असेल, नंतर मोगल असेल, नंतर आदिलशाही, म्हणजे अशा प्रकारे त्यांचा एकंदरीत प्रवास आहे. पण शहाजीराजे हे त्यांनी शिक्षण थोड्या प्रमाणात घेतलं होतं. त्यांना युद्धाचा अनेक अनुभव होता. म्हणजे शहाजीराजांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी अहमदनगरची निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय की पुढे नंतर अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट झाला 1636 साली शहाजहान बादशाहाने केला. तदनंतर त्यांनी काय केलं स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी विजापूर दरबारामध्ये आपला पराक्रम करून त्यांनी काही आपलं वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे शहाजीराजे भोसले पराक्रमी होते. त्यांच्याकडे म्हणजे विशेष त्यांचे जे गुण होते
म्हणजे त्यांना राजकारणात सुद्धा खूप अनुभव होता. म्हणजे तो भातोडीची युद्धात आपल्याला दिसून येतो. अगदी हो, बरोबर. मोगल आणि विजापूरकरांचे 2 लाख सैन्य होते आणि फक्त मलिक अंबर आणि शहाजीराजे यांच्याकडे सैन्य संख्या बघितली तर 20,000 सैन्य होते. पण त्या मेढेकर किंवा सध्याला आपण मेहकर नदी म्हणतो, हम्म. त्या नदीच्या पात्रामध्ये अ, अ, काय तर मोगलांचे सैन्य आणि विजापूर असे 2 लाख सैन्याची छावणी पडली होती. त्यामध्ये शहाजीराजांनी बुद्धिचातुर्य वापरलं. म्हणजे इतिहासामध्ये सैन्य संख्या तुमच्याजवळ किती हे महत्वाचं नाही. तुमच्याजवळ बुद्धिचातुर्य कसं आहे बरोबर. आणि बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक युद्ध जिंकू शकताय. म्हणजे शहाजीराजांनी काय केले, बुद्धिचातुर्य वापरलं भातृ युद्धामध्ये आणि अक्षरशः 2 लाख फौजेची वाहतात अक्षरशः डोळा देखत. म्हणजे जो मुल्ला मोहम्मद लारी हा त्याचा सेनापती होता त्या युद्धात होता भातोडीच्या, म्हणजे मोगलांचा होता. तो विजापुराच होता पण त्याकडे जबाबदारी दिली होती आणि एकंदरीत 2 लाख सैन्यांची वाहतात अक्षरशः त्याला डोळ्यानं बघावं लागलं. म्हणजे शहाजीराजांचं बुद्धिचातुर्य होतं. शहाजीराजांचं एकंदरीत आपण पाहिलं तर शहाजीराजा दरबारामध्ये संस्कृतचा दरबार भरायचा. म्हणजे जयराम पेंडे नावाचा एक कवी होता. त्या जयराम पेंडेला 12 भाषा येत होत्या आणि शहाजीराजांना पण खूप भाषा. शहाजीराजांना मराठी येत होती, हिंदी येत होती, संस्कृत येत होती, कन्नड सुद्धा त्यांना भाषा. म्हणजे शहाजीराजांचा सुद्धा 4 ते 5 भाषांवरती काहीतरी प्रभाव एकंदरीत होता. म्हणजे राजकारणामध्ये अतिशय धुरंधर शहाजीराजे होते आणि ह्या सगळ्यांचा म्हणून त्यांचा 308 टिकावं लागला. पण त्याच्याऐवजी आपण बघितलं की इतर जे सरदार होते, उदाहरणार्थ मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान होता. त्या फत्ते खानानं काय केलं तर 25 दरबार सरदारांच्या हत्या केल्या आणि तो 26वी हत्या शहाजीराजांची जी करणार होता. पण ते फत्ते खानाचा एकंदरीत स्वभाव शहाजीराजांनी ओळखला गेला. कारण निजामशाही पूर्ण ताब्यात फत्ते खानाच्या पाहिजे होती त्यावेळेस. एकंदरीत आपण 1630 मध्ये हा फत्ते खान काय केला तर वजीर बनला होता अहमदनगरच्या निजामशाहीचा. त्याच्या अगोदर तो वजीर होता. मलिक अंबर 1626 साली मेला गेला. त्यानंतर निजामानं काय केलं की त्याचा मुलगा फत्ते खानाला दिलं, पण मधल्या काळामध्ये दोघांच्या मध्ये बेबनाव निर्माण झाला. त्यामुळे त्याला काढला आणि हमीद खानाला निजामानं वजीर बनवलं. पण मधल्या काळात परत आणखीन हमीद खानाचा काही दृष्टिकोनात त्याचा प्रभाव पडला नाही, त्यामुळे सरदारांच्या मध्ये एकी राहिले. नंतर परत निजामानं काय केलं होतं त्यावेळेस ह्याला नेमला फत्ते खानाला, म्हणजे मलिक अंबरचा मुलगा. त्यावेळेस काय झालं, त्यानं दरबारात त्याचे विरोधक सरसकट संपून टाकले. म्हणजे 25 सरदारांनी हत्या केल्या, त्यात काही मराठी सरदार पण आहेत. तो शहाजीराजांना पण मारणार होता. पण शहाजीराजांनी ओळखलं की शहाजीराजे म्हणजे एक आपण म्हणतो की शहाजीराजांना माणसं स्मारक होती आणि एकंदरीत याच्यापासून शहाजीराजांनी बचाव करून घेतला गेला. म्हणजे शहाजीराजांचा प्रत्येक शाहीत प्रवास करताना शहाजीराजांनी अतिशय कूटनीती वापरली आहे. ज्यावेळेस मुस्तफा खानानं कैद केलं गेलं, म्हणजे आपण बघतो तो कर्नाटकातला प्रसंग, आपण तो पुढे बघणारच आहे. तिथे देखील शहाजीराजांनी अतिशय बुद्धिचातुर्य वापरलंय आणि हे बुद्धिचातुर्याचा वापर कदाचित त्यांनी शिवरायांना लहान वयात बाळकडू दिल्यामुळे शिवाजीराजे सुद्धा नक्की पुढच्या जन्मात काय चाललंय हे ओळखायला शिकले असं मला वाटतं या ठिकाणी. वा. सर, अतिशय चांगलं वर्णन केले. पण शहाजीराजांचं वैयक्तिक व्यक्तिमत्व, त्यांचा दिनक्रम, शहाजी महाराज कशा कोणाप्रमाणे दिसत होते, अशा पद्धतीचे काही वर्णन इतिहासात नोंद आहेत का त्यांची? तर शहाजीराजांचं जर आपण त्यांची व्यक्तिमत्व विकास जर आपण बघितला, म्हणजे एकंदरीत पर्सनल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो की आताच्या काळामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट हा एक साध्याला मार्केटमध्ये खूप एक शब्द येत आहे आणि त्याला आपण मराठीत व्यक्तिमत्व विकास म्हणतो. आता त्यावेळेस व्यक्तिमत्व विकास म्हणजे कसं की आता हे सजिकच शहाजीराजे हे राजघराण्यातले असल्यामुळे त्यांचा राजे लोकांचा दिनक्रम कसा असायचा, तर एकंदरीत आपण बघतो की म्हणजे जयराम पेंडे नावाचा कवी, त्यानं राधा माधवीला चंपू नावाचं काम एक काव्य ग्रंथ लिहिलेला आहे. पर्नल पर्वत ग्रंथ नावाचे ते ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जयराम पेंडे स्वतः शहाजीराजांचं वर्णन करतो. तर तो काय सांगतो, तर शहाजीराजे सकाळी उठायचे लवकर, म्हणजे त्यावेळेस कसं आहे प्राप्त समय उठावं, म्हणजे 4च्या आसपास, म्हणजे शहाजीराजे 4च्या आसपास उठायचे. बाकीचं मग त्यांचा दिनक्रम हा सगळं नामस्मरण वगैरे, आपण त्याला आत्ताच्या पद्धतीने आपण त्याला मेडिटेशन असं म्हणतो. कारण युद्धामध्ये तुमचं जे लक्ष जे आहे ते लक्ष विचलित नाही पाहिजे. एक जर तुमचं पापणी जर लावली तर तुमच्यावर आघात तलवारीच होऊ शकतो. म्हणजे युद्धामध्ये सर्वात जर का महत्वाचं काय असेल तर तुमचं पुढच्याच्या शत्रूवरती तुमची नजर रोखून धरली पाहिजे. कारण एक सेकंद जर तुमची नजर हल्ली तर तुमच्यावरती जबर वार होऊ शकतो. म्हणजे त्यामुळे कसं होतं की आपण त्याला आज म्हणतो की तुमचं माइंडचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. आणि त्यावेळेस पण तशा प्रकारे शहाजीराजांना 4 वाजता उठायचे वगैरे, म्हणजे प्राप्त समय उठून मेडिटेशन, नामस्मरण असेल त्या काळात असेल तर ते नामस्मरण वगैरे करायचे. नंतर उठून मग ते जयराम पेंडेने त्यांचं एकंदरीत राधा माधवीला चंपूमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे, शहाजीराजांचं वर्णन केलेलं आहे, शहाजहानचं वगैरे एकंदरीत ते सगळं त्यानं वर्णन केलं. तर त्यात ते प्राप्तकाल सांगितलेलं. मग शहाजीराजे उठायचे 4च्या आसपास, नंतर ते काय करायचे, आंघोळ वगैरे करायचे, म्हणजे नामस्मरण करायचे. नंतर शहाजीराजांचा दरबार 7ला भरत होता. म्हणजे शहाजीराजे बेंगलोरमध्ये असताना त्यावेळेस तिथं
शहाजीराज दरबार भरवायचे आणि त्यांच्या काय तर दरबार हा फक्त दरबार भरवायचा अधिकार फक्त विजापूरच्या आदिलशानं फक्त दोनच व्यक्तींनी दिलता. त्यातले एक अफजल खान एक होता आणि दुसरे व्यक्ती म्हणजे कोण मराठा सरदार शहाजीराजे होते. मग शहाजीराजे त्या दरबारात काहीतरी केसेसचे निकाल द्यायचे म्हणजे काय खटले वगैरे यायचे. ते खटले तर विजापूर सुलतान देत असे आणि नंतर परत आपण बघतो की शहाजीराजे सुद्धा काय काय जे त्यांच्या जहागिरीतल्या काय केसेस यायच्या त्या केसेसचे निकाल देण्याचं काम शहाजीराजे करायचे. एकंदरीत त्यांच्या दरबारामध्ये अनेक आपण बघतो की साहित्यिकांचा देखील मोठ्या प्रमाणात राबता होता. संस्कृतला त्यांनी काहीतरी मोठ्या प्रमाणात अधिष्ठान दिले दिसून येत आपण. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्वावर आपल्याला प्रभाव टाकतो. मी प्रश्न यासाठी असा विचारला की शहाजीराजांच्या व्यक्तिमत्वाकडून बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे आम्ही कधी वाचलेल्या नाहीत आणि त्या कधी आम्हाला म्हणजे कुठं ऐकाय पण मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी त्यांचं ते व्यक्तिमत्व विचारण्याचा प्रयत्न केला. कारण आजची पोरं, आजची जी तरुण आहेत, त्यांनी राजा असाच घडत नाही. तर त्याच्या पाठीमागे त्या राजाचं प्रचंड मोठी मेहनत असते, तो दिनक्रम असतो. त्याची कुठंतरी एक जाणीव व्हावी पोरांना, यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. शहाजीराजांना हिंदवी स्वराज्याचे संकल्पक असे का म्हटले जाते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण शहाजीराजांना हिंदवी स्वराज्याचे संकल्प संबोधले जातात. हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण त्या स्वराज्य स्थापनेच्या अगोदर शहाजीराजांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. हे बऱ्याच जणांना माहिती. बरोबर. शहाजीराजांची खूप इच्छा होती की आपण ही मोगलांची असणारी गुलामगिरी, विजापूरच्या आदिलशाही गुलामगिरी करण्यापेक्षा आपण हे महाराष्ट्रातले सगळे जे मराठी सरदार आहेत त्यांनी एकत्रित यावं आणि काय ह्यांना आक्रमण यांची परतून लावं. आता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630ला, ज्यावेळेस शिवराय जिजाबाईंच्या पोटात होते, त्यावेळेस एकंदरीत तो धामधमीचा काळ होता. आणि त्यावेळेस आपण बघितलं तर खुद्द मोगलांनी एक आदेश काढला होता की शहाजीची पत्नी जिजाबाई ही बायजापूरमध्ये, तर तिला काय करा, तिला अटक करून घेऊन या, अशा प्रकारचा काय केला होता. तर त्यावेळेस मोगलांनी काय तर आदेश काढला होता. त्यावेळेस लखुजीराव जाधव हे मोगलांच्याकडे असल्यामुळे लखुजीराव जाधवांनी काय केलं की त्यावेळेस शहाजहान बादशाला सांगितलं गेलं किंवा शहाजहानचा जो वजीर होता त्याला सांगितलं गेलं की काय तर शहाजी आणि त्याची पत्नी जिजाबाई यांच्यामध्ये काय तर विस्तावा निर्माण झालेला आहे आणि आता शहाजी काय तर जिजाबाईला आश्रय देत नाही, त्यामुळे ती आता सध्याला माझ्या आश्रयाखाली आहे, तर तुम्ही तिला पकडू नका. त्यामुळे तो विषय तपला आणि त्यांनी सांगितलं की जाधवांच्या आबूरला हात लागेल, त्यामुळे तुम्ही अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका. त्यामुळे ती कदाचित जिजाबाईंना कैद करणार ते थांबलं गेलं. आता त्यावेळेस आपण एकंदरीत बघतो त्यावेळेस हा 1630चा कालखंड आहे आणि त्यावेळेस शहाजीराजांनी काय केलं, मुर्तजा निजाम याला काय केलं की गादी बसवला गेला आणि त्याची आई होती. हे सगळेजण कल्याणजवळ, मुंबईजवळ कल्याण आहे, कल्याणजवळ पेमगिरी नावाचा किल्ला आहे, त्या पेमगिरीवरती त्याला ठेवलं गेलं. आता शहाजीराजे स्वतः त्या ठिकाणी होते. शहाजीराजांचा उद्देश काय होता की ही निजामशाही वाचली पाहिजे आणि एकंदरीत आपण बघतो त्यावेळेस काय की लखुजीराव जाधव म्हणजे लखुजीराव जाधवांनी काय केलं, त्या पेमगिरीज केलेल्या वेढा घातला गेला. आज शहाजीराजे हा वेढा बऱ्याच दिवस चालला गेला, स्वतः लखुजीराजे त्या वेड्यात आहेत कारण ते मोकराच्या बाजून लढत आहेत आणि हा एकंदरीत हा सगळा प्रवास चालू आहे. आणि हा प्रवास चालू असताना त्यावेळेस शहाजीराजेने काय केले, मोठ्या शिताफीने त्या वेड्यातून आपली स्वतःची सुटका करून घेतली आणि शहाजीराजे काय केले तर पुण्याच्या दिशेला आले गेले. शहाजीराजेंनी पुण्यात आल्यानंतर त्यावेळेस असणारा शिवनेरी किल्ल्यावरती, हा शिवनेरी हा सगळा भाग आहे तो विश्वासराव नावाचे मराठी सरदार होते, त्यांच्या ताब्यात हा सगळा भाग होता आणि विश्वासराव हे शहाजीराजांचे चांगले मित्र होते. मग विश्वासरावांच्याकडे कोण गेले की शहाजीराजे गेले आणि त्यांना सांगितले की आमच्या पत्नी म्हणजे जिजाबाईंना आम्ही तुमच्याकडे ठेवतो. त्यांनी देखील ते कबूल केलं गेलं की वचन दिलं गेले की जोपर्यंत आमचा अंगाचा रक्ताचा शेवटचा ठेंब असेपर्यंत विश्वासराव काय तर तुमच्याशी लढतील. आणि त्यावेळेस एकंदरीत आपण बघतो की 7वा महिना जिजाबाईंनी चालू होता आणि त्यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं, त्यामुळे ते एकंदरीत धामधुमीचा हा सगळा कालखंड आहे. लखुजीराव जाधव पाठीमागून काय तर शहाजीराजांचा पराभव करण्यासाठी लागलेले आहेत. मग जिजाऊंना काय तर शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले विश्वासरावांच्याकडे. तिथून पासून आपण सगळा हा प्रवास जर बघितला की म्हणजे शिवरायांना थोडक्यात धामधुमीचा सगळा जो प्रसंग असेल मला वाटतं तो जिजाबाईंच्या पोटात त्यांना शिकता गेला आणि या धामधुमीपासून हा सगळा एकंदरीत पुढचा प्रवास आहे महाराजांचा, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे स्वराज्य संकल्प आपण त्यांना का म्हणायचं, कारण का तर त्याच्या अगोदर म्हणजे अतिशय तीव्र इच्छा कोणाची होती तर शहाजीराजांची होती. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो की ज्यावेळेस तोरणा किल्ला जिंकला म्हणजे हिंदवी स्वराज्य तोरण बांधलं 1645 साली शिवरायांनी, त्यावेळेस तो तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीने जिंकून घेतला, तो किल्ला जिंकून घेतला. 1648ला फत्तेखानाचा पराभव केला. म्हणजे महाराजांच्यावर जे पहिलं
आक्रमण विजापूर करार कोणाला ते फत्तेखानाचं पाठवलं. 1648ला फत्तेखानाच्या खडक बेलसरी युद्धामध्ये सपाट जमिनीवरती पराभव केलाय. म्हणजे महाराजांनी फक्त एक बोललं जातं की महाराजांनी बरेच युद्ध ही पर्वत डोंगर रांगांचा आश्रय घेऊन किल्ल्यांचे लढले गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई खडक बेलसरची ती मला वाटते फत्तेखानाचा पराभव सपाट मैदानावरती केलेला. 10,000 विजापूर चाली सैन्याचा पराभव केला गेला. आणि एकंदरीत त्याच वेळेस हा सगळ्या कागळ्या ज्यावेळेस बेंगळुरूमध्ये कोण होते, शहाजीराजे होते. आणि शहाजीराजांना हा सगळ्या कागळ्या गेल्या त्यांच्या कानावर गेल्या की तुमच्या मुलानं काय केलं, तोरणा जिंकलाय, पुरंदर किल्ला जिंकलाय, कोंढाणा किल्ला 2-3 किल्ले जिंकून घेतले त्यावेळेस शिवरायाने सगळे. आणि त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की विजापूरकरांना माझा आणि त्याचा काही संबंध नाही, तो काय माझा ऐकत नाही, तुम्ही त्याला काही शिक्षा करायची ती करा. पण आतून जे सगळं जे आहे सुरुवातीपासून अक्षरशः ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले 1642ला जिजाबाई समोर, त्यांच्यावर येताना 4 मंत्री दिलते आणि एकंदरीत पुणे, सुपे आणि इंदापूर ह्या चाकण ह्या जहागिरीचा कारभार बघण्यासाठी त्यांनी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती केली. तर दादोजी कोंडदेव कारभार होते. आता तो वादाचा विषय नक्की, आता वाद घालण्यापेक्षा दादोजी कोंडदेव कोणतर होते असा इतिहासामध्ये उल्लेख. आता शिक्षक होते की जहागिरीच कारभार, पण जहागिरीच कारभार बघण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती. आणि त्यांच्यावर येताना 4 मंत्री अनुभव दिले. त्यामध्ये असणारे कान्होजेदे हे वयोवृद्ध होते, ते देखील त्यांच्यापासून देखील कदाचित मला वाटतं शिवरायांना काही गोष्टी शिकता आल्या असतील. आणि एकंदरीत आपण ते शहाजीराजांनी जी शिवरायांना सुरुवातीला जी मदत केली, 1,000 सैन्य दिले, 20,000 मदत केलेली आहे. मग नंतर जिजाऊ स्वतः पुण्यात आल्या. शिवाजीराजे त्यावेळेस लहान होते 1642 आणि मोरारजी देवाने एकंदरीत पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरला होता 1636च्या आसपासची ती घटना आहे. मग जिजाऊ स्वतः येऊन इथल्या शेतकरी असतील, रयत सगळ्यांनी एकत्रित आणलं गेलं. मग तिथून सगळा हा एकत्रित म्हणजे कोणी असेल की आजही एखाद्या मुलाला जर का उद्योग व्यवसाय टाकायचा असेल तर त्याला भांडवल लागतं पहिली गोष्ट. बरोबर. तो काय स्वतः काय भांडवल निर्माण करा अडचण नाही. त्याला खूप येणार, मग ते वडील त्याला भांडवल देत असतात. तशा प्रकारे मला वाटतं की शिवाजी राजांना सुरुवातीला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये शहाजीराजांचा आर्थिक पाठबळ देखील खूप मोठ्या प्रमाणात, कारण सैन्य निर्मिती करणं एवढं महाराजांना लगेच गोष्टी कोणाला शक्य नसतात. नाही. आणि सुरुवातीला 1,000 घोडदळ देणं किंवा सैन्य देणं, होनांची मदत करणे, त्यातून पुण्याचा एकंदरीत आपण बघतोय की 55,000 होनाची फक्त पुणे जहागीर होती. बरं. आता त्यातून एवढं मोठं काय साम्राज्य शकत निर्माण होणं शक्य नव्हतं. पण बरोबर. मला वाटतं की वेळोवेळी कदाचित शहाजीराजांनी शिवरायांना सैन्य निर्मितीसाठी होनांची वगैरे किंवा पैशाची मदत केली असावी असं मला वाटतंय. म्हणजे ते तोरणा किल्ल्यावरला एक प्रसंग आहे की तिथं सोन्याचे हांडे सापडले जातात. तो पण एक राजकारणाचाच भाग आहे का शहाजीराजांच्या? आता तोरणा किल्ल्यावर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपण बघतो की ज्यावेळेस किल्ले जिंकायला सुरुवात केली त्यावेळेस तोरण्यावरती महाराजांना काहीतरी म्हणजे 6 काही हंडे सोन्याचे सापडले. हा. आणि त्या हंड्यातून त्यांनी आता महाराजांनी काय केलं, त्या सापडलेल्या धनातून द्रव्यातून त्यांनी काय केलं, स्वराज्य उभारणीचं काम सुरू केलं. म्हणजे बरोबर. त्यातून आपण बघतो की पुढे नंतर महाराजांनी राजगडचं बांधकाम चालू केलं मुरुमदेवच्या डोंगरावरती, अनेक पुरंदर किल्ल्याची डागडूज केली. आणि तो पैसा आहे तो महाराजांनी काय केले, सैन्य उभारण्यासाठी केला. त्यावेळेस महाराजांची सैन्य संख्या 1648-49 मध्ये अक्षरशः 4 ते 5,000 जाऊन पोहोचली होती. पण शहाजीराजांनी 1,000 सैन्य दिलं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढ करत करत गेले होते. म्हणजे सुरुवातीला आपण बघतोय कुणी तर थोडंफार सहकार्य करायला लागतं, त्याविषयी आपण बी काही पुढे करू शकत नाही. म्हणजे कुठला जर एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला थोडंफार भांडवल द्यावं लागतं कोणतं. मग तुम्ही बँकेकडून घेत असाल, तुमच्या मित्रांच्याकडून घेत असाल, तुमच्या जे पाहुणे असतील किंवा तुमचे वडील, कारण तुम्हाला कोणतरी थोडं कॅपिटल दिलं पाहिजे, त्यावर तुम्ही नंतर डेव्हलपमेंट करू शकता. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्यात आले त्यावेळेस त्यांनी 1,000 सैन्य दिलं, 15,000 होऊन दिली होती. आणि नंतर त्यांना काय दिलं की वेळोवेळी शहाजीराजांनी काय केलं की एकतर सुरुवातीची पुणे वगैरे आसपासचा त्यावेळेस परिसर सगळा दुष्काळी, आणि 1630ला तर दुष्काळच पडला होता. म्हणजे एकंदरीत हा दुष्काळी धामधुमी असायची आणि सतत आक्रमण, मग ते निजामशाहीचा वाद, मोगलांचा वाद, विजापूर, त्यामुळे ही सगळी जहागिरी एकंदरीत आपण पण निर्मनुष्य मांडण्यासारखी झाली. ती उभारणीमध्ये शहाजीराजांचं खऱ्या अर्थाने खूप मोठे योगदान आहे. म्हणजे थोडक्यात हे राजकारण शहाजीराजांचं होतं हे सत्य आहे. कारण अनेक गोष्टीतून आम्ही असं वाचलेलं ऐकलेलं की तोरण्यावरती जे हंड सापडलं हे सापडलं तर ते शहाजीराजांनीच लपवून ठेवलेलं होतं असं आम्ही इतिहासातल्या अनेक इतिहासकारांच्या तोंडातून ऐकलेलं. तर 1648 साली शहाजीराजांना आदिलशहाने अटक केली होती आणि कशा पद्धतीची वागणूक दिली होती हे आम्हाला थोडक्यात सांगा. तारीख आहे 25 जुलै 1648. या दिवशी शहाजीराजांना अटक केलं. शहाजीराजांनी वेढा घातला जिंजीचे केलेला, आणि त्या जिंजी किल्ल्याला वेढा घातला असताना त्याची कारणं जी 2 अतिशय महत्वाची आहेत. एक, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या विरोधामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे कारण. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाचं कारण आहे की आपला उत्कर्ष झालेला दुसरं कोणाला बरं वाटत नाही.
शहाजीराजांचा उत्कर्ष विजापूर दरबारामध्ये प्रचंड वाढला होता. म्हणजे शहाजीराजांनी जिंजीला वेढा घातला, कर्नाटकातले अनेक हिंदू नायक यांचा पराभव केला आणि त्यांना विजापूरकरांची सेवा पत्करावी लागली. त्यामुळं शहाजीराज झालेला उत्कर्ष मुस्तफा खान, रंदुल्ला खान, बाजी घोरपडे यांना बघवत नव्हता. त्यांनी काय केलं, विजापूरचा महमद आली आदिलशाह याचे कान भरायला सुरुवात केली आणि त्याचे कान भरले आणि त्याला सांगितलं की शहाजीराजे भविष्यात बेंगळूरमध्ये काय तर स्वतंत्र सत्ता स्थापन करतील आणि त्याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला होईल. त्यामुळे त्यावेळेस विजापूरच्या आदिलशाहानं शहाजीराजांना कैद करण्यासाठी मुस्तफा खानाला सांगितले गेले. मुस्तफा खान यानं बाजी घोरपडेंच्या माध्यमातून, आता बाजी घोरपडे आणि शहाजीराजे यांनी काय केलं तर जिंजीचा जो किल्ला आहे त्या जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला होता. आता इतिहासामध्ये अनेक मतप्रवाह आहेत, म्हणजे समकालीन साधनांच्या मध्ये प्रत्येक साधनामध्ये वेगळी माहिती सांगितलेली आहे. म्हणजे त्यामध्ये काय एक असं एक सांगितलेलं आहे की एका ठिकाणी बकरीमध्ये सभासद बकरीत वगैरे असेल, चिटणीस असेल, प्रत्येक बकरी जयदेश शकावली वगैरे. तर जयदेश शकावलीनुसार त्यामुळे काय केली, बाजी घोरपडे यानं काय केली, शहाजीराजांना घरी जेवण्याचं आमंत्रण दिलं जेवण करण्यासाठी. शहाजीराजे जेवण करण्यासाठी बाजीच्या घरी गेले घोरपडेच्या. त्यावेळेस बाजी घोरपडेंच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी शहाजीराजांना कैद करण्यात आलं. हा एक प्रसंग आहे. दुसरा काय तर मुस्तफा खानानं बाजी घोरपड्यांना सांगून ज्यावेळेस शहाजीराज त्यांच्या छावणीमध्ये विश्रांती घेत असताना त्यांना काय तर मध्यरात्री त्यांना कैद करण्यात आलं. आता हा जो सगळा प्रसंग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून एक आपण बघतोय खूप एक घटना वाईट घडली गेली. कारण का तर त्याचं कारण, मूळ जे कारण होतं ते शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मोगलांच्या ताब्यातील तोरणा जिंकला, पुरंदर घेतला, राजगड घेतला, चाकणचा, हे सगळे आसपासचे सगळे किल्ले जिंकून घेतले. त्यामुळे सजिकच विजापूरकरांनी ठरवलं की शहाजीच काय करतोय तर त्याच्या मुलाला मदत करतोय आणि शहाजीराजांचा उत्कर्ष हे दोन कारण कारणीभूत होतं. आणि ज्यावेळेस तिथं कैद केलं बाजी घोरपडेनं मुस्तफा खानानं, तिथून पासून त्यांना विजापूरपर्यंत एखाद्या कायद्याला सांगतात, म्हणजे एखादा आज कैदी एखाद्या कायद्याने काय गुन्हा केला त्याला जर कोर्टात न्यायचा असला तर त्याच्या चेहऱ्यावरती काहीतरी काळा कपडा झाकला जातो, त्याचे हात बांधले जातात, त्याला घेऊन पोलीस जातात. अशा प्रकारे शहाजीराजे एक राजे आहेत, पण शहाजीराजांच्या देखील साखळ नंदाने त्यांचे हात आणि पाय बांधून त्यांना विजापूरपर्यंत, म्हणजे जिंजीपासून त्यांना विजापूरपर्यंत आणण्यात आलं. आणि ह्या अन्याय जबाबदार कोणाला दिली, अफजल खानावर दिली. म्हणजे अफजल खान आणि भोसले या दोन घराण्यांच्या मध्ये शत्रुत्व बघितलं 1648 चालू होतं. ती 1653 कनगिरीची घटना असेल, त्यामध्ये आता जो राजा शिवाजी पिक्चर आला त्या पिक्चर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू होते संभाजीराज, त्यांची कनिगरी युद्धामध्ये अफजल खान दागा करून त्यांना झांबियाचा म्हणजे तोफ्याच्या गोळीत बक्षिसाने कसं पाडलं गेलं. त्याच्या अगोदर 1648 पासून भोसले आणि अफजल खान यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं. का तर शहाजीराजांना अक्षरशः ओढत फरफडत आणलेलं आहे तिथून, म्हणजे हात पाय साखळदंडाने बांधले आणि ते आणण्याची जबाबदारी अफजल खानावरती विजापूरच्या आधी मुस्तफा खानानं सांगितलं अफजल खानाला. अफजल खान तिथून त्यांना विजापूर पण घेऊन आला होता. त्यामुळे एकंदरीत आपण म्हणतो की शहाजीराज देखील ह्या खूप गोष्टीचं वाईट वाटलं. त्याच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं. मग छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिचातुर्याचा वापर करणारे एक राजे होते. शिवाजी महाराजांनी काय केलं की आपला त्या ठिकाणी आपण स्वतः विजापुरात जाऊन काय शहाजीराजांना सोडवू शकत नाही, पूर्ण दरबार सगळा त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे. म्हणून शिवाजीराजांनी काय केलं, उत्तरेत असताना शहाजहान बादशाहच्या वजिराच्या मार्फत संधान साधलं गेलं. त्या वजिराला काय सांगितलं की आम्ही तुमची सेवा स्वीकारतो, आम्ही तुम्हाला विजापूरकरांच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला नेहमी मदत करीन, आमचं एक छोटंसं काम आहे, शहाजीराजांना तुम्ही सोडवा. विजापूरकरांना खलिता येऊन भेटला मोगलांचा, वजिरानं पत्र लिहिलं मोगलांच्या आणि ते पत्र महमद आली दिशेला मिळालं गेलं. त्यात त्यांनी धमकी थोडक्यात दिली होती, तुम्ही शहाजीला सोडा नाही तर तुमचं काही खरं नाही. अशा प्रकारे धमकीवजा पत्र मिळाले. म्हणजे शिवाजीराजांनी अतिशय चाणक्य नीती वापरलेली आहे. एक तर आपण डायरेक्ट विजापूरमध्ये जाऊन शहाजीराजांना सोडवू शकत नाही, मग आपण काय केलं, रणनीती आखली पाहिजे. शहाजीराजांना सोडवण्यासाठी अतिशय मुत्सदीपणे रणनीती कुणी आखलेली आहे तर शिवाजीराजांनी आखलेला आहे आणि एकंदरीत त्यांची सुटका केलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी शिवाजीराजांच्या बुद्धी चातुर्याची पहिली चकमक आपल्याला दिसते, ती खऱ्या अर्थानं शहाजीराजांची सुटका करण्यात दिसते. त्यामुळे हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला किंवा शहाजीराजांच्या आयुष्यातला एक अतिशय खूप महत्वाचा प्रसंग आहे. कारण त्या ठिकाणी हे जे बाकीचे सरदार होते, मग अफजल खान असेल, मुस्तफा खान, रंदुल्ला खान, बाजी घोरपडे, यांचं म्हणणं होतं की तुम्ही शहाजीराजांना ठार मारून टाका. पण शहाजीराजांना जर का ठार मारलं तर विजापूरकरांची दुसरी बाजू भविष्यात तोडकी पडणार होती. त्यामुळे विजापूरच्या आधी तसं न करता की आपण कैदेत टाकू शहाजीला, असं त्यांनी ठरवलं गेलं. पण शिवाजीराजांनी मुत्सदगिरी अवलंबून शहाजीराजांच्या केसाला धक्का न लागता त्यांनी त्यांची मुत्सदी पद्धतीने त्यांची सुटका केलेली आहे. त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा प्रसंग शहाजीराजांच्या चरित्रातून आपल्याला पाहावयास मिळतो.
शहाजीराजे त्यावेळी आदिलशाहीतच होते ना, आदिलशाहीत त्यावेळी शहाजीराजे आणि होते. शिवाजी महाराजांचं त्यावेळी वय काय होतं? महाराजांचं वय त्यावेळेस 18 वर्षे छत्रपती 18 शिवाजी वर्षे. महाराज होते. 18 वर्षे शिवाजी महाराज होते. त्यावेळी त्यांनी मुत्सद्देगिरीने आपल्या वडिलांची सुटका केली. सुटका केली. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. पण वयाच्या 18 वर्षात आपण काय करत असतो आपल्यालाच माहीत नसते. पण आजचा व्हिडिओ जर आपल्यास आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो.